हॅलो हॅलो चेक. सगळ्यांचे सर्वात प्रथमतः आज मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके प्रस्तुत मावळ प्रीमियर लीग अर्थातच आपल्या सगळ्यांची हृदयावरती ज्या स्पर्धेने राज्य केलेलं आहे आपली MPL अर्थात मावळ प्रीमियर लीग. या ठिकाणी सरपंच आदरणीय दिनेशभाऊ बोडके, त्याचबरोबरीने संजू बाबा वाघवले, निलेशभाऊ खेंगले, सगळ्यांना म्हणजे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर दिनेशभाऊ बोडके, प्रशांत माळसकर, या वर्षीचे मावळ भूषण पुरस्कार निलेश ढगे, लाला दौंड, विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. तर सर्वात पहिलं आपण या स्पर्धेचे ऑफिशियल पंच खरोखरच आपण पाहिलं तर नेहमी ज्यांना आपण पाहिलं तर सगळ्या गडबडीमध्ये धावपळीमध्ये सगळ्यांना ज्यांना त्यांचा विसर पडतो, परंतु आमचे मावळकर थोडेसे वेगळे आहेत. प्रथमतः गेले 6 दिवस सगळ्यात महत्त्वाची सूचना बघा, आपण जे काय प्राइज डिस्ट्रीब्युशन करतो, सतीश भाऊ कुठे गेले, सतीश भाऊ, आपण जे काय प्राइज देतो हे प्राइज आपण प्रत्येक खेळाडूला एक वेगळं पाकिट भरून मात्र लगेच त्याला दिलं जातं ते पारितोषिक. जर प्रत्येक संघाचा तिथे तो खेळाडू असणं बंधनकारक आहे. तुमच्या टीममध्ये 13चा स्क्वॉड आहे, 13 खेळाडू इथे स्टेजवरती येणं बंधनकारक असतील. आणि ज्या खेळाडू इथे नसणार, ज्या संघाचा खेळाडू नसणार त्याला ते प्राइज ते पारितोषिक दिलं जाणार नाही. ही संघनायकाने ती जबाबदारी घ्यायची आहे. चला बाळाभाऊ धामणकर, धनराज पाटील सगळेजण मुख्य व्यासपीठावरती या. प्रशांत भाऊ माळसकर, निलेश ढगे, मावळ भूषण मुख्य व्यासपीठावरती या. सगळ्यात पहिले तर आपण आमचे ऑफिशियल्स तिन्ही पंच, पुणे जिल्ह्यात नवीन नव्हे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त लोकप्रिय आणि मागणी असणारे पंच आदरणीय संजय भालेराव सर, सर विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान आमच्या मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सगळे पदाधिकारी जे आहेत, अध्यक्ष मनोजदादा बाडे, उपाध्यक्ष अमोल जाधव, उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर, मावळ भूषण निलेश ढगे, खजिनदार प्रवीण शिंदे, अमित भाऊ ठाकर, सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी या. तर पहिल्यांदा आदरणीय संजय भालेराव सरांचा आम्ही या ठिकाणी सन्मान घेतोय. या सगळे आमची कमिटी या. तर या ठिकाणी संजय भालेराव सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. खरोखरच नेहमी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन असतं, नेहमी योग्य खेळाडूंना ते न्याय देतात. तर संजय सर फक्त 2 मिनिटं मी तुमचा वेळ नक्की घेईल. तिथे थँक्यू. संजय सर, आज महाराष्ट्रभर तुम्ही मात्र ॲज अ अंपायर्स म्हणून अनेक स्पर्धा कव्हर करताय, त्याचबरोबर एक खेळाडू म्हणून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेलं आहे. तर आज जे मावळचं क्रिकेट गेले 6 दिवसामध्ये तुम्ही अनुभवलं, सर काय सांगाल, येणारं फ्युचर मावळसाठी किती ब्राईट आहे, आणि त्याचबरोबरीने या मावळचं क्रिकेट आणि जे शिस्त होती आजच्या या स्पर्धेमध्ये, तर काय सांगाल स्पर्धेविषयी? मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मी पहिले धन्यवाद मानतो. त्यांनी आम्हाला इथे अंपायरिंगसाठी बोलवलं.
तसेच MPL ही स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली आणि इथले खेळाडू जेव्हा सुरुवातीला मी मावळात आलो होतो तेव्हा इतके चांगले खेळत नव्हते, परंतु आता सर्व टीम एकापेक्षा एक चांगले झालेले आहेत आणि बारामतीनंतर जर कोणाचा नंबर लागत असेल तो मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनला लागतो क्रिकेटच्या बाबतीत. कारण बारामतीमध्ये जास्त प्लेयर तयार झालेले आहे, त्याच्या पाठोपाठ आपल्या मावळमध्ये प्लेयर तयार झालेले आहे. तुम्ही मेहनत करत राहा, तुम्हाला यश मिळत जाईल. धन्यवाद. धन्यवाद. आणि संजय सर आता सांगतो, पुढल्या 21 जानेवारी ते 26 जानेवारी तारीख आजच बुक करून ठेवा. हे आमच्या मावळचं प्रेम आहे. नक्कीच येणार. जिथं आमच्याकडून चांगली स्पर्धा उंच जाती त्या स्पर्धेला आम्ही नक्कीच येणार. धन्यवाद. धन्यवाद संजय सर. यानंतर आदरणीय आणि ज्यांना फेकी गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ओळखलं जातं, तर अजय आवळे सर, फेकी स्पेशलिस्ट म्हणून यांची ओळख आहे. अजय आवळे सरांना विनंती करतो, अजय सर या. आपला सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. तर अजय आवळे सर, खास खरोखरच मी गेले 3-4 वर्ष सरांसोबत आज नेहमी आम्ही एकत्र काम करण्याचा योग येतो. त्यांच्या खूप काही गायडन्स मला असतं, परंतु सर कधीच सन्मान घेण्यासाठी थांबत नाही. आज मावळ प्रीमियर लीग साठी त्यांनी स्पेशल थांबलेत. एकदा जोरदार टाळ्या खेळाडू पंचांसाठी. खेळाडू पण आजही चांगले क्रिकेट खेळतात. अजय सर, अजय सर माईक वरती कमी. अजय सरांचं हा एक ते मित्रांनी सांगितलं मग ऐकणार, बाकी कोणी. त्यानंतर खरोखरच आपण महाराष्ट्रभर ज्या पंचांचा नेहमी आपण पाहिलं, बोलबाला बघितल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहिलेलं आहे. मग इंडिया कप असेल, रिकॉर्ड असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर स्वर्गीय दत्तोबा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा असेल, अशा नामवंत स्पर्धेमध्ये ज्यांची पंचाची भूमिका आपण नेहमी पाहिली. आणि मी म्हणेल जवळपास मावळचं बॅडपॅचचं क्रिकेट बघितलंय, मावळचं सुरुवातीचं क्रिकेट ज्यांनी पाहिलंय ते आमचे सगळ्यांचे अमर साठे सर यांचा सन्मान आम्ही यशस्वी करतोय. अमर सर या. नक्कीच समोर जे खेळाडू बसलेले आहेत प्रेक्षक सगळ्यांना विनंती आहे, नामूल्य केंद्र टाळ्या वाजवा, कारण त्यांच्यामुळे ही स्पर्धा नक्कीच विशिष्ट उंचीवरती जाते. याच क्रिकेटमध्ये म्हणून पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन सोबत गेले. आपण पाहिलं तर 8-9 वर्ष अमर साठे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर अमर सर असंच प्रेम आणि त्याचबरोबर आपण जे डिसिजन देता खरोखरच आमच्या मावळकरांनी नेहमी ती पाहू दे. अमर सर सध्या मोठ्या लेवलच्या अंपायरिंग तर करतायच. त्यानंतर आपल्या पाहिलं तर आपल्या तालुक्यातील देखील आपण पंच म्हणून सध्या मावळ प्रीमियर लीग मध्ये पाहतो, मोठमोठ्या स्पर्धा तेही कव्हर करतायत. तर गेले 6 दिवस खरोखरच खूप चांगलं काम त्यांचंही राहिलंय. त्यातही आमचे अंकुशअण्णा दाभाडे, अंकुशअण्णा दाभाडे सर विनंती करतो आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. तर आपल्या मावळ देखील आपण पाहतोय कमी मागे कुठंच नाही. आता मावळचे अंपायर देखील तयार झालेत. तर या ठिकाणी अंकुशअण्णा दाभाडे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. खरोखरच ह्या मुख्य व्यासपीठावरती अण्णांचा सन्मान संपन्न केला जातोय. तर धन्यवाद अण्णा, खूप चांगलं काम पाहिले गेले तर तुम्ही करताय. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा अण्णा. आता आमचे 4 ऑफिशियल पंच विनंती करतो या. अध्यक्ष तुम्ही इकडे दोन बाजूला थांबा. बस सतीश भाऊ तुम्ही या साईडला सर, मध्ये या सर. तिकडे सर, तिकडे ट्रॉफीच्या पलीकडे बाजू पलीकडे अजय हो या ना भाऊ मध्ये. सतीश भाऊ या साईडला तुम्ही. नाही हे काय अशी अशी. तर मित्रांनो आपल्या या 4 ऑफिशियल पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगलं काम मावळ प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर त्यांनी नेहमी केलंय. क्या बात आहे अजय सर. पुढल्या वर्षी संजय सर, अमर सर, अंकुश अण्णा तुम्हाला आजच सांगतो, पुढल्या वर्षीची 21 जानेवारी ही तारीख तुमच्या नोटबुक मध्ये आजच नोट करून ठेवा. हे आमच्या मावळकरांचं प्रेम आहे. धन्यवाद सर.
थँक्यू. तर आपण एक अजून सन्मान करतो आपण. मावळ तालुक्याच्या आपण पाहतो ज्या काही स्पर्धा होतात आणि ज्या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण पाहिलं की वेगवेगळ्या रील्स आपण खेळाडूंच्या ते आपल्या इंस्टाग्राम ऑफिशियल पेजला मात्र ते टाकत असतात, अपलोड करत असतात. विशेषतः आपण पाहिलं ते खेळाडूंना प्रकाश झोतामध्ये यासाठी त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, निस्वार्थ प्रयत्न आहे. तर आमचे तानाजी तावरे सर, आपला मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने यथोचित असा सन्मान होतोय. तानाजी भाऊ या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. यस, नक्कीच तानाजी भाऊ तावरे यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मित्रांनो, खेळाडू ओळखीचा असो किंवा नसो, परंतु त्यानं चांगला खेळ केल्यानंतर नक्कीच कॅच असू द्या, बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, त्या खेळाडूचे चांगल्या पद्धतीने व्हिडिओज बनवणं, ते अपलोड करणं, हे प्रमुख काम प्रामुख्याने तानाजी भाऊ करतायत. तर सर्वजण जोरदार टाळ्या वाजवत तानाजी तावरे. या व्यक्तीला आपण पाहिलं गेलं तर सातत्याने खेळाडू प्रकाश झोतामध्ये यावेत यासाठी मात्र त्यांचे प्रयत्न असतात. तानाजी भाऊ, तुम्हाला मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये मात्र एक विनंती मी करतो की येणाऱ्या आगामी काळामध्ये इंस्टाग्रामचा व मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं जे ऑफिशियल इंस्टाग्रामचं जे पेज आहे ते तुम्ही तुमच्या ताब्यात घ्यावं आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे जे काही सगळे खेळाडू आहेत ते सगळे खेळाडू प्रकाश झोतामध्ये येतील अशी आम्ही तुमच्याकडून आशा व्यक्त करतो. धन्यवाद तानाजी भाऊ. यानंतर आपण पुढील सगळे संघ मालकांचे सन्मान या श्रेणी संपन्न करतोय. मी ज्या संघ मालकांचा नामोल्लेख करेल मी सर्व संघ मालकांना विनंती करतो ज्यांचा नामोल्लेख होणार आहे या ठिकाणी कामगार नेते स्वर्गीय सुरेश दाभाडे, स्पोर्ट फाउंडेशन अर्थात शिवम D11, संघ मालक शिवम मनोज दाभाडे जे आहेत. तर पहिला सन्मान आपण त्यांनाच देऊयात. संघ मालकांचा सन्मान वैशिष्ट्य होतोय. त्यानंतर त्या ठिकाणी पैलवान शेखर अण्णा शिंदे पाटील अर्थातच कृषीदादा प्रवीण शिंदे पाटील याही संघ मालकांविरुद्ध आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. संघ मालक म्हणून संजू बाबा वाघवले विनंती करतो, बाबा आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर वेदीश्री शिंदे पाटील, वेदू या. त्यानंतर पहिलवान पंकजदादा करंडे यांची देखील संघ मालकी होती. पंकजदादा करंडे यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान स्वतः आमचे धनराज पाटील यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत भाऊ जगताप, स्पोर्ट फाउंडेशन अर्थात हनुमान क्रीडा संघ माळीनगर देऊगाव, संघ मालक आहेत संदीप भाऊ पुरंडवाल आणि गणेश भाऊ विधाटे यांना विनंती करतो आपण संघ मालकाचा आपण सन्मान आपल्या श्रेणी होतोय तर आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. संदीप भाऊ पुरंडवाल, गणेश भाऊ विधाटे जर असतील तर आपण सन्मान स्वीकार करण्यासाठी या. पुढील सन्मान यशवणी प्रशांत दादा भागवत यांचाही सन्मान यशवणी होतोय. विनंती करतो प्रशांत दादा भागवत किंवा त्यांचे प्रतिनिधी. त्यानंतर श्रीराम लोणावळा, अमित भाऊ शेडगे यांचा यशवणी सन्मान होतोय. सुनील भाऊ रेड्डी आणि प्रताप उमरे विनंती करतो आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. या चला प्रताप. त्यानंतर माजी सरपंच दिनेश भाऊ बोडके आणि महेंद्रदादा झेंडे यांना विनंती करतो संघ मालक आपला सन्मान यशवणी होतोय, आपणही संघ मालकाचा सन्मानाचा स्वीकार करावा. सरपंच दिनेश भाऊ बोडके आहेत, त्याचबरोबर महेंद्रदादा झेंडे हेही असतील तर त्यांना विनंती करतो आपण संघ मालकाचा सन्मानाचा आपला स्वीकार करावा. मित्रांनो, संघ मालकासाठी पहिल्यांदा जोरदार टाळ्या, कारण संघ मालक होते म्हणून तुम्हाला सगळ्या खेळाडूंना न्याय मिळाला, तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढील सन्मान प्रिय संदीप घोसगे, कुमार अभंग, सनीदादा आपसे याही संघ मालकांचा सन्मान आम्ही करतो, त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. संदीप घोसगे, सनीदादा आपसे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या.
संदीपभाऊ घोचके, सनीदादा आपसे या संघ मालकांचा आम्ही सन्मान या क्षणी करतोय. पुढील सन्मान आदरणीय प्रशांतभाऊ माळसकर. गेले 2 वर्ष आपण पाहिलं आणि नेहमीच मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनसाठी यांचं नेहमी योगदान राहिलंय. तर मावळ भूषण प्रशांतभाऊ माळसकर भाऊंचा तुमचा या क्षणी सन्मान होतोय. भाऊंना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. पुढील सन्मान पैलवान राजेंद्र बोकडलक यांचा या क्षणी सन्मान होतोय. तर सरपंच मयूर नरवडे विनंती करतो आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. निलेश शेट्टे, उमेश कदम तुम्ही आले तरी काय हरकत नाही. पुढील सन्मान नायरा 11 आमचे अमित भाऊ वाल्मिकी यांना विनंती करतो. देवाभाऊ मराठे यांच्या मालकीचा संघ देवाभाऊ मराठे तुम्ही असाल तर तुम्हाला विनंती करतो आपण या. ॲडव्होकेट देवाभाऊ मराठे. त्यानंतर अनिकेत दादा घोलप यांचाही सन्मान होतोय. अनिकेत दादा घोलप चला कोणीतरी या. संदेश अनिकेत दादा घोलप संघ मालकांचा सन्मान होतोय. त्यानंतर नागेश भाऊ जाधव UBG 11 नागेश भाऊ जाधव यांचा यशस्वी सन्मान होतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी सरपंच महेंद्रभाऊ राजीवडे, अविनाश भाऊ साठे, उपसरपंच ओळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून योगेश सावळे सर सन्मानाचा स्वीकार करतील. त्याचबरोबर लावण्य स्पोर्ट्स राहुल भाऊ ताकबते यांच्या विषयी सन्मान होतोय. राहुल भाऊ विनंती करतो आपण ज्यांच्या वतीने आपण पाहिलेले तर आज गेले 2 दिवस मॅन ऑफ द मॅच पहिल्या दिवसापासून फ्रूट बास्केट ज्यांच्या वतीने आम्हाला लाभलेलं आहे ते आदरणीय राहुल भाऊ ताकबते यांच्यासाठी खेळाडूंची खूप काळजी नेहमी त्यांची असते आणि MPL साठी नेहमी त्यांचं सहकार्य असतं. यानंतर स्वराज्य स्पोर्ट्स बाळाभाऊ धामणकर, विशालांना नवगणे आणि उमेश भाऊ धामणकर संघ मालकांचा सन्मान होतोय. विशालांना नवगणे, उमेश भाऊ धामणकर विनंती करतो आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. या विशालांना नवगणे, समीर शिंदे तर सर्वात पहिले तर आपण या ठिकाणी 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा जो सामना आहे त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण किताब घेतोय. तर गुरुदेव परांडे ज्यांनी 40 धावा बनवल्या 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी तो मॅन ऑफ द मॅच आपण किताब देतोय. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी सामन्यामध्ये जो सामना झाला त्या मॅच मध्ये गुरुदेव परांडे ठरलेला आहे मॅचचा हिरो.
फायनल यानंतर एक सन्मान आमच्याकडून राहिलेला आहे, ज्यांच्या वतीने आपण पाहतोय दरवर्षी काहीतरी फायनलच्या मॅच साठी विशेष सगळ्यांचं आकर्षण असतं, सगळ्यांचं अक्षर ते काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. तर संजू बाबा वाघवले ज्यांच्या वतीने फायनलच्या मॅच साठी चांदीचं कड आहे, ज्याची किंमत जवळपास 15,000पेक्षा जास्त आहे. तर संजू बाबा वाघवले यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतो, ज्यांच्या वतीने प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देखील ज्यांच्या वतीने आम्हाला सौजन्य लाभलेली आहे. तर संजू बाबा विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आपण सगळ्यात पहिलं तर फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण हा किताब याच्याकडे देऊयात. संजू बाबा वाघवले यांच्या वतीने आपण पाहतो जवळपास 15,000पेक्षा जास्त किमतीचं हे चांदीचं कड आहे आणि या स्पर्धेचा आपण पाहतो फायनल सामन्याचा मॅचचा हिरो नाव आहे 77 धावा 25 चेंडूमध्ये 3 विकेट आणि आयुष स्पोर्टच्या वतीने ब्रँडेड बॅट आहे. त्याचबरोबर आयुष स्पोर्टच्या टी शर्ट आहे, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जॅकेट आहे, ट्रॉफी आहे, बाबा 11च्या वतीने, राहुल भाऊ ताकवत यांच्या वतीने फ्रूट बास्केट. तर मित्रांनो फायनल सामन्याचा मॅचचा हिरो चैतन्य पाटील. चैतन्य पाटील ठरत आहेत फायनल मॅचचे हिरो. तो एकटा उभा राहिला, तो फक्त उभा राहिलाच नाही तर मॅच अक्षरशः तो घेऊन गेला. तर मित्रांनो चैतन्य पाटीलची फायनलची इनिंग आवडली असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाही. सर एकच मिनिट मी तुमचा घेईल. ओम ॲटो गॅरेजचे मालक राजू शेठ हुगार यांच्या वतीनं 1,000, प्रीतम शेठ लालगोडे यांच्या वतीनं आणि संतोष शेठ शेडगे यांच्या वतीनं 1100 रुपये असं बक्षीस आमच्यापर्यंत जमा झालं होतं. जीके स्पोर्टचे ओनर आमचे गणेश मराठे यांच्या वतीने चैतन्य तुम्ही जी इनिंग साकारली ना तुमच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. टोटल 3,100 रुपयाचं पारितोषिक चैतन्य पाटीलला. अभिनंदन चैतन्य, खूप चांगले खेळला तुम्ही. चैतन्य पाटील तुम्ही घेता घेता थकाल, आम्ही देता देता थकणार नाही. हे आमच्या मावळकरांचं जे प्रेम आहे. आयकॉन चैतन्य पाटील तुमचा सन्मान लगेच होतोय. या ठिकाणी आपण पाहतो चैतन्य पाटील या वर्षी मात्र अक्षरशः धुमाकूळ त्याने घातलाय. चैतन्य पाटील यांचा सन्मान प्रत्येक आयकॉन आमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे, कारण तुम्ही जो वेळ त्याचबरोबर पाहिलं गेलं तर तुम्ही जे येताय स्पर्धा गाजवताय आणि आमच्या खेळाडूंना एक तुमचा एक वेगळा नाविन्यपूर्ण अनुभव तुमच्याकडून आमच्या खेळाडूंना मिळतोय. चैतन्य फक्त 2 शब्द मी घेईल. नाही बोलावं लागेल. हे आमच्या मावळकरांचं प्रेम आहे बघा. चैतन्य सगळ्यात पहिलं अध्यक्ष 2 वर्ष फायनल खेळणारा आयकॉन चैतन्य पाटील आहे. चैतन्य मावळकरांचं जे प्रेम आहे, मावळचं जे आज क्राऊड होतं, माहोल होता, विशेषतः मावळ प्रीमियर लीग बद्दल काय सांगशील? खूप छान वाटतं इथं. 8च्या वर्षी मी फायनल मॅच माझा परफॉर्मन्स हे होता, पण आता मी ते हे केलं. मावळ प्रीमियर लीगचं डिसिप्लिन आणि त्याचबरोबर पाहिलं तर मावळ असोसिएशनची जे आपण पाहिलं तर जी नियमावली आहे कशी अनुभवली गेली आहे 6 दिवसामध्ये. खूप स्ट्रिक्ट रूल आहे तिथे. चैतन्य जास्त बोलत नाही, परंतु चैतन्याची बॅट खूप बोलते आणि ती आज बोलून दाखवली चैतन्य. अभिनंदन चैतन्य, शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर सतीश भोसले, तुम्ही जी स्वरांजलीची विकेट घेतली ना त्या विकेटसाठी आमचे जीके स्पोर्ट्स ओनर गणेशजी मराठे यांच्या वतीने तुमच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. या सतीश
यानंतर खरोखरच हे मंडप सौजन्य यांच्या वतीने आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून या मंडपाला एक वेगळा गेटअप ज्यांनी मात्र उभा केला त्या आधारे आमचे सतीश भाऊ मराठे या मंडपचे आपण पाहतो असणारे सर्व आदरणीय सतीश मराठे साहेबांना विनंती करतो की साहेब आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विशेष कमी वेळेमध्ये त्यांनी हे सर्व गेटअप या स्पर्धेला एक वेगळं ग्लॅमर आणण्याचं काम मात्र सतीश मराठे साहेबांनी केलंय. तर साहेब या आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सतीश मराठे पाटील यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. त्यानंतर आमचे श्री भैरवनाथ उद्योग समूह यांचा आवाज खणखणीत गेले 6 दिवस आम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला. आमचे डीजे रोहित यांना विनंती करतो डीजे रोहित आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि भैरवनाथ उद्योग समूहाचे मालक किरण येवले यांना विनंती करतो आपण या किरण ऍज अ कॉमेंटेटर म्हणून देखील तुमचा आवाजाची छाप आहेच आणि या किरण येवले तुम्हाला सन्मानित केले जाते. किरणची देखील आपण पाहतोय नेहमीच नवनवीन नाविन्यपूर्ण संकल्पना असते. आता मी तेच म्हणणार होतो किरण येवलेसाठी देखील फायर झालं पाहिजे कारण किरण देखील फायर आहेत. तर अभिनंदन किरण पुढील वाटचाली तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आपण स्कोरवर गेले 6 दिवस खूप चांगलं काम त्यांनी केलं. आमचे विजय साबळे आपला सन्मान होतोय. विजू आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. पुढील सन्मान cricklife.in गेले आपण जर पाहिलं गेलं तर 7 दिवस खूप चांगलं काम केलं. ऑक्शनचा सोहळा खूप त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडला. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर या स्पर्धेला वेगवेगळ्या अँगलने त्यांनी कव्हर केलं. प्रत्येक आवडीला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हायलाइट केलं. ते आमचे अमितजी भुजबळ क्रिकलॅबच्या यांना मास्टर माइंड आणि मिनी लॅपटॉप म्हणून ओळखलं जातं. तर आदरणीय अमितजी भुजबळ सर विनंती करतो आपल्याला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अजिंक्यजी बोबनाळे श्री भैरवनाथ उद्योग समूहाचे पार्टनर त्यांचाही सन्मान होतो. विनंती करतो आपण सोन्याला डोरे विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. गेले 5-6 दिवस आपण पाहतो 5 कॅमेऱ्याने मात्र या स्पर्धेला त्यांनी कव्हर केलं. धन्यवाद अमितजी सर खूप चांगलं काम तुमचं या स्पर्धेमध्ये राहिलं. यानंतर पुढील सन्मान आम्ही अशी करतोय अगदी अजिंक्य शेठ बोबनाळे चला विनंती करतो या ज्यांची यांची नावं घेतलं आपण लगेच या सगळेजण एक सामूहिक सन्मान घेऊ आपण. चला या ज्याने आपण पाहिलं गेलं तर हे विकेट आपण पाहिलं तर खेळाडूंना नक्की ज्या विकेटने सगळ्यांना भुरळ पाडली ज्यांनी विकेट बनवली ते आमचे JP राऊत विनंती करतो जय सर आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. आयुष स्पोर्ट्स आपण पाहतो प्रत्येक ज्यांनी आपल्याला या स्पर्धेला सपोर्टेड केलेले आहेत त्यास आमच्या मावळ प्रीमियर लीगचे सपोर्टेड ज्यांच्या वतीने किट आपल्याला जे लाभलेले आहेत ते प्रसाद चव्हाण यांचा सन्मान होतोय. प्रसाद सर आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. आयुष स्पोर्ट्स आपण पाहतोय याच्याकडे ओनर प्रसाद चव्हाण यांचा सन्मान खरोखरच खूप चांगलं सहकार्य त्यांचं आहे. त्यांचा सन्मान याच्याने होतोय. पुढील सन्मान याच ठिकाणी आम्ही करतोय इंडियन स्पोर्ट्सचे ओनर प्रणव बेगडे इंडिया स्पोर्ट्सचे प्रणव बेगडे यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. यांच्या वतीने प्रत्येक मॅचला मॅरेथॉन मॅचसाठी ब्रँडेड कॅप होती. तर या प्रणव दादा त्यानंतर खरोखरच कुठली कन्सेप्ट असू दे अध्यक्ष फक्त कन्सेप्ट सांगायची आणि ती पूर्ण करायची जबाबदारी मात्र ती माझी ही भूमिका घेणार आहे.
आमचे जी के स्पोर्टचे सर्व आदरणीय गणेशजी मराठे सगळ्यांचे लाडके दाजी त्यांचा सन्मान आम्ही यशस्वी करतोय. तर विनंती करतो गणेशजी मराठे आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कुठली कन्सेप्ट कुठल्या आपण पाहतोय पॅटर्न आपण आणायचा, त्यानंतर कशा ट्रॉफी डिझाईन करायच्या, टॉस कशा प्रकारे असला पाहिजे. तर गणेशजी मराठे यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकार करण्यासाठी या. पुढील सन्मान साई स्पोर्ट्स ज्यांच्या वतीने आपण पाहतोय गेले 4 दिवस आपण प्लेअर ऑफ द डे साठी ब्रँडेड बॅट पाहिली. तर साई स्पोर्ट्सचे ओनर उमेश कदम आणि सायनाथ कदम यांचा सन्मान होतो. विनंती करतो आपण या सन्मान स्वीकार करायचा आहे. त्यांच्या वतीने आम्हाला 2 ब्रँडेड बॅट ज्या लाभलेल्या आहेत ते थंडर स्पोर्ट्सचे ओनर आमचे सतीश बदाले, सतीश उर्फ सँटी बदाली. सतीश भाऊचं नाव फर्स्ट टाइम कळालं मला आज. सतीश भाऊ बदाले थंडर स्पोर्ट्स आपण पाहतोय असणारे ओनर, त्यांच्या होते 2 बॅट आपण पाहतोय स्पर्धेला स्पॉन्सर लाभलेली आम्हाला. सतीश भाऊ बदाले यांचा सन्मान होतोय. सेवन स्पोर्ट्स यांच्या वतीने बॅट आपल्याला जी लाभलेली आहे महेंद्र येवले आणि अक्षय शितोळे, नवनाथ शिंदे यांचा सन्मान होतोय. विनंती करतो आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. योगेश सर घ्या, सन्मान स्वीकार करायचा आपण. पुढील सन्मान आता संपलेले जवळपास. आमचे व्हिडिओ एडिटर खूप चांगलं काम त्याने केलंय. स्पर्धेला आपण पाहतो खूप चांगल्या विविध अँगलने. वय वर्ष फक्त 16 आहे, परंतु मोबाईल मध्ये काय आहे, मोबाईल मध्ये खडांखडा त्यांना माहिती आहे आणि मोबाईलचे चांगले उपयोग करता येतात या वयात मुलाकडून आपण शिकलं पाहिजे. ते आमचे कल्पेश शुमाळे यांचा सन्मान आम्ही करतोय. कल्पेश या. हे बघा अभि दाभाडे यांच्या वतीने आपल्याला बाउंड्री लाईन जी मिळालेली आहे. अभि दाभाडे यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. किंवा आकाश दाभाडे आपण सन्मान स्वीकार करा. आकाश दाभाडे चला. या ठिकाणी यानंतर आपण पाहिले गेले तर आमचे सगळे समालोचक गेले 6 दिवस खरोखरच आपण पाहिलं तर जसा वेळ मिळतात तसे मात्र सगळे समालोचक येत आहेत. तर आम्ही साई सगळ्या समालोचकांचा या ठिकाणी सन्मान करतोय. तर मी या ठिकाणी अमोल कोंडबर, किरण येवले, आमचे विवेक सावळे, आदेश ठाकूर, शुभम आगळमे आमच्या सगळ्या मावळच्या समालोचकांना सन्मान होतोय. ऋषिकेश पडवळ सगळ्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि सगळ्यात आधी आमचे मावळभूषण सोनवणे सरांचा देखील सन्मान झालाच पाहिजे, कारण तुमच्यामुळेच प्रत्येक जणाला आज इथे संधी मिळाली आहे. या सर, स्वागत आहे.
खरोखरच भाऊंची इच्छा होती की आमच्या सगळ्या समालोचकांनी थोडे थोडे 2-2 शब्द तरी निदान बोलावे, परंतु मी मला वाटतं सगळ्या आमच्या माझे जे सहकारी आहेत सगळ्यांची परवानगी घेतो आणि मीच 2 शब्द व्यक्त करतो. खरोखरच आम्ही सगळेजण मावळ तालुक्यामध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय, जे समोर बसलेले आमचे जे सगळे खेळाडू आहेत, जे सगळे आयोजक आता आहेत, जे स्पर्धा भरवतात, ते आम्हाला इन्व्हाइट करतात, आम्हाला संधी देतात म्हणून आमचं नाव आहे. आणि खरोखरच तुमच्याकडून आम्हाला भरभरून प्रेम मिळतं. मला वाटतं लोणावळ्यामध्ये ज्यावेळेस मला मावळ भूषण पुरस्कार मिळाला, तो खरोखरच तो मावळ भूषण पुरस्कार फक्त माझ्या एकट्याचा नव्हता, ह्या सगळ्या तुम्ही दिलेल्या प्रेम दिलेल्या मंडळींचा होता. मला वाटतं भाऊ कुठे गेले, प्रशांत भाऊ, भाऊ देखील माझ्यासोबत होते. मावळ भूषण पुरस्कार त्यांचं कार्य देखील फार मोठं आहे. आणि गेल्या 6 दिवसामध्ये खरोखरच आम्ही बोलण्याच्या ओघामध्ये थोडंसं एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. जे चांगलं होतं ते तुमचं होतं, जे वाईट आहे ते आमचं आहे, ते आमचं आम्हाला परत करा. तर गेल्या 6 दिवसामध्ये चुकबोलूने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल, चुकबोलूने कोणाचं मन माझ्याकडून दुखावलं असेल, मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण पुढे बक्षीसवितरणाला आता वळूयात अशी सर्वांची परवानगी घेतो. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे वळणार आहे आणि आपण उभरता खेळाडू सगळ्यात पहिल्यांदा किताब देतोय. उदयमुख खेळाडू या वर्षीचा मावळ प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी या वर्षीचा उदयमुख खेळाडू आपण किताब देणार आहे. आकर्षक ट्रॉफीज आहे, त्याचबरोबर आमचे अनिकेत पोटवडे आणि समीर भाऊ आगळमे यांच्या वतीने ब्रँडेड शूज आहेत. तर या वर्षीचा उदयनमुख खेळाडू हा किताब सर्वांनी विचार केलाय आणि तो किताब जातोय. यावर्षी थोडंसं प्रेशर होतं, फर्स्ट टाइम खेळत होता, परंतु टॅलेंट त्याच्याकडे प्रचंड आहे. तर सर्वांच्या जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया ईश्वर उतवाल या वर्षीचा उदयनमुख खेळाडू. अनिकेत पोटवडे समीर भाऊ आगळमे यांच्या वतीने ते शूज आहे. आणि त्याचबरोबर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने ही आकर्षक ट्रॉफी. तर आपण प्रशांत भाऊ माळस्कर मी विनंती करतो, भाऊ आपण यायचंय. हा मावळचा इन फ्युचर स्टार आहे मित्रांनो. बघा या खेळाडूकडे टॅलेंट भरपूर आहे. येणारा काळ मात्र हा खेळाडू मावळ नवे महाराष्ट्र गाजवणार आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर 19 वर्षापेक्षा कमी वयाचा खेळाडू हा. अभिनंदन ईश्वर. एक सन्मान आमच्याकडून चुकून राहिलेला आहे. आमचे अनिकेत दादा पोटवडे, अनिकेत दादा आपला सन्मानाचा स्वीकार करायचा. अनिकेत दादा या लगेच या. समीर भाऊ आगळमे तुम्हाला विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. ज्यांच्या वतीने आपण पाहतो 2 शूज आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर उदयमुख खेळाडूसाठी शूज लाभलेले आहेत. ते आमचे अनिकेत पोटवडे यांचा सन्मान यशवंत मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. यानंतर आपण पुढे वळणार आहोत. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण हा किताब देखील यशवंत देणार आहे. आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपण पाहिलं तर एक ब्रँडेड शूज आहे, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देखील आहे. तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण सुपर 8 मध्ये बघितलेलं आहे की फिल्डिंग एफर्ट्स मध्ये आपण पाहिलं गेलं तर धावा रोखल्यानंतर मॅच कुठे जाते. तर आपण सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया आशिष दाभाडेसाठी, ज्याची फिल्डिंग एफर्ट जबरदस्त राहिलेत. तर आशिष आपण सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मावळ प्रीमियर लीग मधला बहुमान तुमच्या नावावरती जातोय. ज्यांनी आपण पाहिलं तर 3 चौकार वाचवल्यानंतर मॅच गाय क्रुशल मोमेंट कडे घेऊन गेला होता. तर मी आनंदभाऊ टपाले आदरणीय राजेंद्रजी सातकर यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब देतोय.
तर मित्रांनो बघा, फिल्डिंग एफर्ट्स आशिषचे जबरदस्त राहिलेत. तर आशिषसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर आपण पुढे वळणार आहोत. सगळ्यात महत्वाचं काय, उत्कृष्ट गोलंदाज आहे. आता उत्कृष्ट गोलंदाजामध्ये प्रथमतः हा किताब देण्यासाठी मी मान्यवरांना इन्व्हाइट करतो. सोमनाथ जाधव सातकर, त्याचबरोबर मधुकरजी मदगे, सुधीरजी मगदूम या तिघांना विनंती करतो आपण पुढे या. या मान्यवरांचा नामोल्लेख मी करतो, विनंती करतो आपण या. तर आपण या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी रोख रक्कम 11,000 रुपयाचं कॅश पारितोषिक आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं काय, आपण मावळ प्रीमियर लीग मध्ये इकॉनॉमीला फार महत्व देत नाही. ज्याच्या धावा, त्याचबरोबर पाहिलं तर गतवर्षी देखील आम्ही पाहिलं, जो एखादा खेळाडू जवळ असेल तर आपण ते विभागून प्राइज देतो. म्हणजे प्रत्येकाला इथे न्याय मिळाला पाहिजे, ही मावळ टेनिस क्रिकेट असून भूमिका नेहमी राहिली आहे. यावर्षी 3 खेळाडू आहेत आणि 3ही खेळाडूंच्या सगळ्यात महत्वाचं काय, 9-9 विकेटच आहेत. त्यामुळे हा खिताब आहे. तर ही सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी आहे. आपण 3 खेळाडूंना एकत्रित बोलवून त्यांचा सन्मान करणार आहे. परंतु ही ट्रॉफी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने आम्ही निर्णय घेतलाय, ही आहे ती ट्रॉफी तिघांनाही त्याच पद्धतीने मात्र आपण इथे घरपोच करणार आहोत आणि जे प्राइज आहे ते तिघांमध्ये डिवाइड करणार आहे. तर 3 खेळाडू आहेत, तर जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. 1 मनोज दाभाडे, 2 जय राऊत आता जेपी राऊत, आणि सगळ्यात इकॉनॉमीने पुढे होता मयूर नरवणे. 3ही गोलंदाजांसाठी जोरदार टाळ्या. 3ही गोलंदाजांच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये 9-9 विकेट आहेत. मला वाटतं जेपी सरांनी ते विकेट बनवलं होतं आणि त्याचा अभ्यास करूनच ते आले होते. तर 3ही गोलंदाजांचं आपण इथे कौतुक करूयात. रोख रक्कम 11,000 आणि त्याचबरोबर आकर्षक सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी. म्हणजे मावळचं क्रिकेट किती संघर्षमय झालंय मित्रांनो, याच्यावर सिद्ध होत आहे. 3ही गोलंदाजाच्या 9 विकेट आहेत. अभिनंदन 3ही गोलंदाजाचं. चर्चा कोणासोबत करावी ही मात्र आता प्रश्न आहे. तर आपण मला वाटतं जेपी सरांसोबत चर्चा करू. एक सिनियर म्हणून जेपी सर या. मनोज दादाने सांगितलंय आमच्या सगळ्या सिनियर जेपी सर आहेत. तर जेपी सर, आज सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान मिळालाय आणि मला वाटतं त्या दिवशी देखील तुम्ही उल्लेख केला की मला लागोपाठ 2 मॅन ऑफ द मॅच मिळवण्यासाठी जवळपास 7 वर्ष वाट बघावी लागलेली आहे. जेपी सर, आज बेस्ट बॉलर किती मिळतोय, काय सांगाल? सगळ्यात पहिलं खूप आनंद झाला आहे की नशिबाचा खेळ कसा असतो बघा. जेव्हा खेळताना सगळे संघच खेळले, MPL खेळताना 3 बॉलर संघच बेस्ट बॉलर घेतात, याच्यापेक्षा सगळ्यात मोठा आनंद होऊ शकत नाही. म्हणजे कॉम्पिटिशन किती फायटिंग आणि कडक झालं ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे. माझ्या जिंदगीत मी पहिल्यांदा असं तिघांनी आम्ही एकत्र बेस्ट बॉलरचा किताब घेतला आहे, त्यामुळे खूप आनंद वाटला. धन्यवाद जेपी सर. असंच खेळत राहा, मावळचं क्रिकेट असंच आपलं पुढे गेलं पाहिजे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज हा खिताब देखील आपण याच्यामध्ये देखील दोघंच खेळाडू आहेत. रोख रक्कम 11,000 रुपये आणि याच ठिकाणी 7 स्पोर्टची एक ब्रँडेड बॅट आहे, त्याचबरोबर थंडर स्पोर्टची देखील एक ब्रँडेड बॅट आहे. ते 2 काढून आपण ती बॅट देणार आहे. प्रथमतः किताब देण्यासाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करतो आदरणीय नवनाथ भाऊ सातकर, शांताराम तात्या भांगरे, आतिश भाऊ सातकर यांना विनंती करतो. तर ज्याच्या मान्यवरचं नामोल्लेख मी केलेलं विनंती करतो आपण या. तर सगळ्यात पहिलं दोन्ही खेळाडूंसाठी पहिले टाळ्या वाजवा, मग नंतर तुम्हाला सांगतो किस्सा काय. 2 खेळाडू आहेत सतीश भाऊ. दोन्ही खेळाडूंमध्ये रेस फक्त एका धावेची आहे. 1 धाव, 1
ज्याने अर्धशतक मात्र जबरदस्त दाखवली, ज्याने यावर्षी मावळ भूषण पुरस्कारही मिळवला. तर एकदा जोरदार टाळ्या लाला दौंडसाठी, ज्याचे 148 धावा आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहे ज्याने जबरदस्त खेळ दाखवला. शेवटच्या मॅच मध्ये थोडासा अपयशी जरूर होता, परंतु त्याचे एफर्ट्स त्याने मात्र प्रेक्षकांची मनही जिंकली. 149 धावा बनवणारा निहाल तुसा पदार्थ टुन्नू, रोख रक्कम 11,000 रुपये आहे. आणि आपण हे कॅश प्राइज दोन्ही खेळाडूंमध्ये विभागून देणार आहोत. परंतु निहालला दिली जाईल 7 स्पोर्टची ब्रँडेड बॅट आणि लाला दोंडला दिली जाईल थंडर स्पोर्टची ब्रँडेड बॅट. आणि ट्रॉफी तुम्हाला देखील घरपोच आहे त्याच पद्धतीने ट्रॉफी तुम्हाला दिली जाईल. लाला दोंड लालाच फक्त किट मध्ये नाहीये. तर मित्रांनो फक्त एका धावेचा फरक आहे. एकदा जोरदार आहे दोन्ही खेळाडूंसाठी. आणि आज जेबी सरांनी उल्लेख केला की मावळचं क्रिकेट किती टफ झालेलं आहे, किती संघर्षमय झालेलं आहे, याच्यातून सिद्ध होतंय. अभिनंदन दोन्ही खेळाडूंचं. तर मी निहाल याच्यासोबत थोडीशी चर्चा करतो. निहाल, आज सर्वोत्कृष्ट फलंदाज हा बहुमान लाला दौंड आणि तुला मिळालाय. लालाने तर फारसं बोलत नाही, परंतु लाला म्हटलं की नाही माझ्या वतीने निहाल बोलेल. निहाल, काय सांगशील आज हा जो किताब मिळालाय? नक्कीच खूप चांगलं वाटतंय की मावळ प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॅट्समॅन घेणे खूप मोठी गोष्ट आहे. आणि पहिल्यांदाच मी फायनल खेळलो आहे मावळ प्रीमियर लीग. तर मी खूप वर्ष ट्राय करत होतो पण अपयशी येत होता. पण यावर्षी नक्कीच मी चॅम्पियनशिप दिले. आठवणीत राहिली टुर्नामेंट. निहाल, अजून एक प्रश्न मी विचारेल. अध्यक्ष, कालच मला वाटतं सायंकाळी आपण ज्यावेळेस ताजी होतो इथे त्यावेळेस निहालचा कॉल झाला होता. त्याची महाराष्ट्र प्रीमियर लीगची मॅच होती गहुंजेच्या मैदानावरती. त्याने सांगितलं की जरी माझी तिथे मॅच आहे परंतु कदाचित, आणि इथे सगळ्यांनी होकार दिला होता की निहाल तुझ्या करिअर आम्हाला तितकं महत्वाचं आहे कारण तू मावळचा खेळाडू आहे. परंतु निहाल त्याने सांगितलं होतं की तू नाही जरी आला तरी काय हरकत नाही. परंतु निहालने तिकडे नकार दिला, मावळला पहिल्यांदा प्राधान्य दिले. त्यासाठी एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. निहाल, काय सांगशील? नक्कीच मला यावर्षी पहिला नंबरच पाहिजे होता आणि मी खूप प्रॅक्टिस करत होतो या टुर्नामेंटसाठी. आणि मला जे मी प्रॅक्टिसमध्ये केलं ते मॅचमध्ये एक्झिक्यूट झालं आणि मला खूप गरजेचं होतं हे टुर्नामेंट जिंकणं. अभिनंदन. नेक्स्ट इयर तुम्ही मात्र मोठी अजून तयारी करून याल. तर शुभेच्छा तुम्हाला. तर पुढील आपण या स्पर्धेचा 4था क्रमांक किताब याच्याकडे देणार आहे. तर बघा, सगळे खेळाडू ज्यावेळेस 13 खेळाडू असतील त्यावेळेस तुम्हाला जे आपण प्राइज आपण परवर्षी एक वेगळा फॉर्मॅट बनवलेला आहे. प्रत्येकाचं कॅश प्राइज प्रत्येकाच्या खेळाडूच्या हातामध्ये गेलं पाहिजे, ही आपली पहिल्यांदा भूमिका आहे. त्यामुळे तर या स्पर्धेचा 4था क्रमांक आपण हा किताब देण्यासाठी प्रथमतः जयदादा सातकर, ओंकारदादा सातकर यांना विनंती करतो. आनंदजी डबाले साहेबांना विनंती करतो आपण या स्पर्धेचा 4था क्रमांक किताब जातोय. तर जोरदार स्वागत करूया तिकोना टायगर्स, राहुल भाऊ ताकबते, लावण्य धीरज शिंदे यांच्या मालकीचा संघ ठरतोय या स्पर्धेचा 4था क्रमांकाचा मानकरी. तर या ठिकाणी बाकीचे खेळाडू काही समोर बसले तरी चालतील. या ठिकाणी तर मित्रांनो, या वर्षीचा तिकोना टायगर सांगतोय मावळ प्रीमियर लीग मधला 4था क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 61,000 आणि आपण पाहिलं तर या वर्षीचं स्पेशल डिझाईन केलेलं मावळ प्रीमियर लीगचा मानाचा करंडक. प्रसाद चव्हाण कुणाशी संपर्क साधायचा? प्रसाद चव्हाण
आणि पलीकडच्या बाजूला सगळे खेळाडू जातील तिकडे तुमचं जे प्राइज आहे ते प्राइज डिस्ट्रीब्युशन तिकडे केलं जात आहे. यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचा खिताब देणार आहोत. मावळ प्रीमियर लीग मधला तिसरा क्रमांक. तर खिताब देण्यासाठी प्रथमतः मी या ठिकाणी अतिथींना विनंती करतो. किरणदादा येवले, राजेंद्रजी सातकर यांना विनंती करतो. त्याजवळ स्वतः सतीभाऊ सातकर असणार आहेत. आमचे निलेश भाऊ खेंगले यांना विनंती करतो आपण या. निलेश भाऊ खेंगले, विजय सातकर तुम्हाला विनंती करतो आपण या. हा किताब आपण या ठिकाणी देतोय. तिसरा क्रमांक हा किताब जाईल. रोख रक्कम 61,000. त्याचबरोबरीने मानाचा मावळ प्रीमियर लीग मधला मानाचा करंडक संभाजी शेळके, त्याचबरोबर कल्पेश काजळे, अर्जुन काटकर आणि विवेकजी आगमे यांना विनंती करतो आपण या. आणि दादा गोजगे आपण सगळेजण या. तर या स्पर्धेचा तिसरा क्रमांक हा खिताब जातोय. तोरणा टायटन्स पैलवान राजेंद्र भाऊ कडलक आणि क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुमरे यांच्या मालकीचा संघ आहे. तर जोरदार स्वागत या तोरणा टायटन्स संघाचं. या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मान जातोय. काही खेळाडू खाली बसले तरी ग्रुप फोटो खूप चांगला येईल. या सगळे या. प्रेक्षकांनी सगळ्या मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. तर या स्पर्धेचा आपण सगळ्यात महत्वाचं उपविजेता विजेता मॅन ऑफ द सिरीज हा किताब आपल्याला द्यायचाच आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं तर या स्पर्धेचं आपण पाहिलं गेलं तर मान उपविजेता प्रथमतः आपण खिताब देऊयात. रोख रक्कम 81,000 रुपये आणि त्याचबरोबर मावळ प्रीमियर लीग मधला मानाचा करंडक. या ठिकाणी या स्पर्धेचा आपण पाहिलेलं तर उपविजेता खिताब देण्यासाठी प्रथमतः मी मान्यवरांना इन्व्हाइट करतो. या ठिकाणी बेळगावचे उपसरपंच आदरणीय किरणजी येवले, त्याचबरोबर उपसरपंच तानाजी शेठ पडबळ, शंकरजी पडबळ, नवनाजी सातकर आपण विनंती करतो आपण या. आमचे प्रशांत भाऊ माळसकर, मावळ भूषण, आमचे ज्येष्ठ काही मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो आपण पुढे या. तर या स्पर्धेचा उपविजेता खिताब जातोय. जीत का राणे वालों को कहते हैं बाजीगर. आणि या स्पर्धेचा बाजीगर उपविजेता किताब शिवनेरी स्ट्रायकर्स, शेखर शिंदे, कृषी दादा प्रवीण शिंदे पाटील, बाबा 11, पैलवान शांभाऊ दाभाडे, स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी यांच्या मालकीचा संघ आहे.
एकदा जोरदार टाळ्या. शिवनेरी सायकल संघासाठी या वर्षीचा उपविजेता हा बहुमान या संघाच्या नावावरती जातोय. अभिनंदन टीम. तर खरोखर आयकॉन, आपण आयकॉनचा सन्मान करतो. आयकॉन विनंती आहे, आपण जायचं नाहीये. संग्राम, आयकॉन आपण सन्मानाचा स्वीकार करा. आयकॉन संग्राम शिंदे यांचा आम्ही सन्मान करतोय. नागठाणे गावचा आपण पाहतोय आज सुपुत्र आहे. सतीदेव सन्मान घ्या. आयकॉनचा आम्ही सन्मान करतोय या ठिकाणी संग्राम शिंदे यांचा. आकाश, प्रणव इकडनं. संग्राम कुठे गेले? संग्राम शिंदे. संग्राम या वर्षीचं संग्राम शिंदेसाठी 7 पर्वांमधलं पहिलंच पर्व होतं. उपविजेता राहिल्यात. परंतु संग्राम, मावळ प्रीमियर लीग या स्पर्धेचं मॅनेजमेंट, डिसिप्लिन आणि इथला क्राऊड कसा होता अनुभव? नक्कीच मॅनेजमेंट वगैरे एक नंबर होतं आणि क्राऊड म्हणला तर मावळचं क्रिकेट एकदम दर्दी क्रिकेट आहे. त्यामुळे पब्लिक असू दे किंवा बाकीचे स्पॉन्सर्स लोक असतील किंवा भरपूर असते इथं. आणि मॅनेजमेंट म्हणलं तर दादांचं नियोजन एक नंबर होतं, आयोजन एक नंबर होतं. खेळायला खूप मजा आली यावर्षी. परंतु संग्राम, मी पाहतो तुम्ही महाराष्ट्रभर तर खेळतायच, परंतु मावळमध्ये आल्यानंतर काय असं वेगळं तुम्हाला भावलं की खरोखरच मावळ प्रीमियर लीग मधून हे शिकण्यासारखं आहे आम्हाला? नक्कीच म्हणजे मावळचं क्रिकेट तसं ॲडव्हान्स क्रिकेट आहे. प्लेयर पण चांगले आहेत. असं नाही की बाबा एक टीम हलकी झाली किंवा एक टीम चांगली झाली. तोडीस-तोड प्लेयर्स आहेत, चांगले बॉलर्स आहेत, चांगले बॅट्समन्स आहेत, सपोर्टिव्ह आहेत मुळात पहिलं म्हणजे ते. त्याच्यामुळे ते भारी वाटलं खेळायला इथं. थँक्यू संग्राम. असंच पुढल्या वर्षी नेक्स्ट इयर तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही मोठ्यात मात्र पुणे तयारीशी याल. तर पवी दादा आपल्या सोबत आहेत. या पवी दादा, खूप तळमळ असते. सगळ्यांना विनंती करतो, बघा तुम्ही सगळेजण आता प्राइज घेण्यामध्ये बिझी आहेत, परंतु मी म्हणेल ह्या व्यक्तीचं देखील जितकं आमचे अध्यक्ष धावपळ करतात क्रिकेटसाठी, परंतु ही व्यक्ती देखील तितकीच धावपळ करत असते. खांद्याला खांदा लावून ते काम करतायत, खजिनदार आहेत. परंतु ॲज अ प्लेअर म्हणून मी प्रश्न आज विचारणार आहे. पवी दादा, आज टीम फायनल खेळली आहे, कशा आहेत भावना? गेले 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस VDRला 10 पेल झाली होती त्यावेळेस फायनल खेळलो होतो. आणि गेले 5 वर्ष झाले स्वप्न होतं, नंबरमध्ये खेळलं तरी स्वप्नच आहे. आणि माझं आणि अध्यक्षाचं बोलणं झालं होतं की 2 वेळेस आपण एकत्र खेळलो, आपण क्वालिफाय झालो नाही, आपण ह्या वर्षी आपण वेगवेगळे खेळू. दोन्ही संघ क्वालिफाय होतील, आम्ही दोन्ही संघ सुपर 8ला क्वालिफाय झाले होते. त्यातून अध्यक्षांच्या संघाला यश नाही मिळालं, मला मिळालं, पण अध्यक्षाला पण तितकाच आनंद झाला आहे माझा संघ विजय झाला तरी. आणि हे स्वप्न असते, संघ 3रा नंबर आला, 2रा नंबर आला किंवा 4था आला, पण तो नंबर येणं महत्त्वाचं आहे MPLच्या यासारख्या स्पर्धेमध्ये. परंतु अजून मला वाटतं प्रवीण दादाच्या माइंडमध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात की मावळचं क्रिकेट आपल्याला पुढे न्यायचं आहे. प्रवीण दादा, सगळ्याकडून 2 शब्दामध्ये काय संदेश द्याल? नाही, आपले सर्व खेळाडू चांगलेच आहेत. जे काय असोसिएशनमार्फत जे नियम आपण बनवतोय ते सर्वच खेळाडू ते फॉलो करतात आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर ह्या MPLमध्ये पेनल्टी 6 दिवसामध्ये कोणत्या संघाने जास्त प्रमाणात घेतलेली नाही. म्हणजे सर्व संघांना, सर्व खेळाडूंना माहिती आहे की ही आपण चूक करायची नाही. डगआउटमधून ज्यावेळेस संघ आतमध्ये जातो लाईनमध्ये, त्याच वेळेस त्यांची गडबड होत असते, सोबत मागं नाही तर आपल्याला पेनल्टी भेटेल मैदानात जायच्या अगोदर. ही शिस्ती आणि शिस्तीचं पालन करणारे संघ आणि खेळाडू तयार झालेत, हेच आपलं यश आहे. क्या बात आहे, खूप चांगलं उत्तर दिलं बघू दादा, धन्यवाद तुमचं मनापासून. यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी सगळ्यांनी 2 मिनिटं समोर या. प्रणव दादा, मयूर भाऊ, सगळे 2 मिनिटं फक्त. सगळ्यांना मावळच्या क्रिकेटच्या फ्युचरबद्दल आणि खरोखरच या मावळचं क्रिकेट आपण पुढे नेण्यामध्ये नेहमीच ज्यांच्यावरती नेहमी फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे, त्यांचा सिंहाचा वाटा तर या मावळच्या क्रिकेटसाठी राहिलायच. मी पवी दादाकडून बऱ्याच वेळा फॉलोअप घेतो असतो,
कारण कधी कधी आपण पाहिलं तर फोन म्हणतात ना माणसाकडे फोन, परंतु तालुक्यामध्ये जवळपास सतीश भाऊ 50 संघ आहेत. 50 संघामधून कोण कुठल्या वेळेस कशासाठी फोन करेन अध्यक्षांना हे मात्र सांगता येत नाही. आणि अध्यक्ष ते फोन रिसीव्ह करतात, त्याचा बॅकअप घेतात, त्याला काय अडचण आहे त्याच्याच त्या समस्येचं पूर्णपणे निवारण करतात, त्याला उत्तर योग्य मात्र त्याला मिळलं जातं. तर मी अध्यक्षांना विनंती करतो, अध्यक्ष खरोखरच ही स्पर्धा भरवण्यामागे तुमचंही फार मोठं योगदान आहे. कारण आम्ही बघितलेलं आहे, तुम्ही रक्ताचं पाणी केलंय म्हणून आज मावळचं क्रिकेट यशाच्या शिखरावर आहे. तर अध्यक्ष विनंती करतो आपण येणाऱ्या मावळचं फ्युचर क्रिकेट आणि या मावळच्या क्रिकेटबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करावे. धन्यवाद सर. मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुन्यान्न शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित हे जे टायटल आहे मी ग्रुपला टाकताना देखील हेच टायटल देतो. कारण मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन जे आपलं नाव आहे हे ज्यावेळेस आपण सर्वजण एकत्र आहेत त्यावेळेस हे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आहे. म्हणजे मी आताच बोलतोय असं नाही, मी प्रत्येक वेळी हेच सांगेल की सर्वजण आपण एकत्र आहोत, आपण एकत्रितरित्या क्रिकेटसाठी काम करतोय, क्रिकेटसाठी समोर येतोय आणि आपण सर्वजण सहकार्य करतायत. म्हणून मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आज एवढ्या मोठ्या मंचावरती सर्व खेळाडू खेळतायत, एवढ्या ताटात आपला ह्या क्रिकेटचा या ठिकाणी चांगला खेळ मावळ तालुक्यामध्ये चालू आहे. निश्चित मावळ प्रीमियर लीग 2026 जी आज कानेपाडा या ठिकाणी संपन्न होते, या स्पर्धेबद्दल निश्चित सांगायला आवडेल. गेले 2-3 वर्षापासून आमदार चषक हे माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांच्या माध्यमातून याच मैदानावरती होत होत्या स्पर्धा. निलेश भाऊ असेल, सतीश भाऊ असेल यांची देखील खूप इच्छा होती की मावळ प्रीमियर लीग ही स्पर्धा या मैदानावरती आपल्याला घेता येईल, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. आणि निश्चित ज्यावेळेस मावळ प्रीमियर लीग या मैदानावरती घेण्याचा आपला विचार झाला, पण हे मैदान तर का आपण आता पाहतोय खरं हे मैदान असं नव्हतं. त्या ठिकाणी सतीश भाऊ सातकरचा यांचा पूर्ण जो मित्र परिवार आहे, तसे निलेश भाऊ खेंगले या सर्वांनी या ठिकाणी एवढी मेहनत या ग्राउंडसाठी घेतलेली आहे की एवढं चांगलं ग्राउंड आपल्याला त्यांनी उपलब्ध करून घेतलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी निश्चित आपण वाजवायच्यात. कारण स्पर्धा संपन्न करत असताना स्पर्धा होतात, मावळ तालुक्यात कित्येक स्पर्धा होतात, पण मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित आपल्या MPLची स्पर्धा या चर्चा का असते हे आज आपण या ठिकाणी सर्वांनी अनुभवले. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये देखील नवीन नवीन खेळाडू, आज ईश्वर उत्वल सारखा खेळाडू मी त्याला 2 वर्षापूर्वी पाहिलं होतं की 12th मॅन म्हणून तो संघामध्ये बसर होता, पण आज तो त्याच्या संघामध्ये ओपनिंगला बॅटिंग करतोय आणि आज त्याच्या संघात तो निश्चित प्रतिनिधित्व करतोय, त्याचे देखील मी मनापासून स्वागत करेल. असेच खेळाडू येणाऱ्या काळात आपल्या तालुक्यामध्ये घडले पाहिजे, याच्यासाठी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आपण काम करतोय. आणि निश्चित सुमित सरांनी आता सांगितलं जेवढे संघ मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळतात सर्व आपण असेच सहकार्य मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनला करत राहा. येणाऱ्या काळात देखील पुढे अशीच मावळ प्रीमियर लीग आपण करत राहू. आणि सतीश भाऊ सातकर, सर्व मित्र परिवार, निलेश भाऊ खेंगले असेल यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. समस्त ग्रामस्थ काने यांनी देखील खूप सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी केलं. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष. तर आपण मॅन ऑफ द सिरीज या खेळावर जाणार आहोत. रोख रक्कम 31,000 रुपये आहे आणि आपण पाहिले ते कॅश स्वरूपात आपण ते प्राइज या ठिकाणी देतोय. तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सगळ्यात पहिलं तर आपण पाहिलं तर निहाल तुसामध्ये ज्याने 149 धावा 6 विकेट मिळवल्यात, परंतु ही संपूर्ण स्पर्धा ज्याने गाजवली आहे. तर आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या स्वागत करूया मावळचा टार्झन सोलांजल गायकवाड ठरतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. 194 धावा 8 विकेट मिळवल्या सोलांजलने. एक हाती हुकूमत सोलांजल गायकवाडची या स्पर्धेवरती राहिली. सोलांजल गायकवाड मावळचा टार्झन ठरतोय या स्पर्धेचा मालिकावीर. थंडर स्पोर्टच्या वतीने ब्रँडेड बॅट आहे. तर मित्रांनो, निहालचा खेळ ॲज अ मावळचा आयकॉन म्हणून जर आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. संपूर्ण स्पर्धा आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने मात्र त्याने गाजवली. त्याने आज सिद्ध केलं मी फक्त चांगली बॅटिंग नाही, मी चांगली गोलंदाजी देखील करू शकतो. स्वरांजल आज स्वरांजलला आम्ही सगळ्यात पहिलं PTPL सारखी क्रिकेटची स्पर्धा मावळ संघाकडून आयकॉन म्हणून खेळताना बघितलेलं आहे. पहिलवान शंभू दाभाडे संघमालक होते. आज स्वरांजल मावळ प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळतोय, काय सांगशील?
नक्कीच आतापर्यंत जे मावळने प्रेम दिलेलं आहे आणि जे आपण आतापर्यंत क्रिकेट खेळत आलो आहे, माझी खूप इच्छा होती. म्हणजे मी म्हणजे नुसतं बक्षिसात गेलं तरी मी खुश झालो होतो. कारण सलग मला वाटतं मी 2 वर्ष बेस्ट बॅट्समन घेतलं होतं. मी टुर्नामेंटमधून बाहेर पडलो होतो. सुपर एटला मी तर प्रत्येक वेळी बाहेर पडायचो आणि असं वाटायचं की यार हे बेस्ट बॅट्समॅनपेक्षा आपल्याला आज जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्यावेळेस माझ्या टीमचा परफॉर्मन्स एवढा चांगला झाला तर माझ्या टीमचं सुद्धा मी अभिनंदन करतो. कारण मला त्यांनी साथ दिली आणि इथपर्यंत मला त्यांच्यामुळंच पुढं खेळण्यासाठी संधी भेटली आणि मला ही सिरीज भेटली. तर माझ्या टीमचं खूप मी आभार मानतो. तर मैदानामध्ये नक्कीच स्वरांजल तुझं सुद्धा अभिनंदन आहे. परंतु स्वरांजल मी म्हणेल आम्ही मावळकरांनी तुला कधी मावळ सोडून आम्ही तुला कधी विचार तुझा केलाच नाही, कारण तू नेहमी आमच्या मावळचाच राहिलाय. आज सिरीज मिळाली आहे, तू जसा उल्लेख केला आम्ही 2 वर्ष बेस्ट बॅट्समन घेतलं, प्राईजमध्ये नसताना मात्र तुम्हाला मान मिळाला. पण सिरीज तर मिळाली आहे. ही आयुष्यातली अविस्मरणीय आठवण आहे. कारण मावळ प्रीमियर लीग खेळणं बऱ्याच जणांचं स्वप्न अजूनही आहे की बऱ्याच खेळाडूंना मात्र ते अनसोल्ड होतात, खेळता येत नाहीये. परंतु तुला सिरीज मिळाली आहे, तू कोणाला डेडिकेट करशील? कारण स्वरांजल कुठून घडलाय आणि स्वरांजलला घडवलंय कोणी हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खरं तसं सांगायचं झालं तर मी रोज प्रॅक्टिसला सकाळी नेटला जातो आणि संध्याकाळी कोटेश्वरवाडीमध्ये जातो. आणि तिथं जी प्रॅक्टिस होते कोटेश्वरवाडीमध्ये तर खरंच त्यांचं मी आभार मानतो. कारण तिथं बॉल एवढे जातात त्या डेपोमध्ये, रोज बोलतात पण ते आम्ही खेळत राहतो. म्हणजे कंटिन्यू कुणाचं असं काय नसतंय की बाबा बॉल गेले किंवा काय झालं. त्यांच्यापासून जे मला त्यांचा कॉन्फिडन्स देतो, कारण D11 मी प्रत्येक वेळेस त्यांनी मला कॉन्फिडन्स दिलेला आहे आणि मोठमोठे टुर्नामेंट खेळण्यासाठी सुद्धा त्यांनी मला संधी दिलेली आहे आत्तापर्यंत. तर मी त्यांनाही डेडिकेट करतो माझी मॅन ऑफ द सिरीज. म्हणजे ज्या संघाने संधी दिली, ज्या संघाने नावारूपाला आणलं त्या संघासाठी डेडिकेट होतं. तर धन्यवाद, अभिनंदन स्वरांजल. आज मावळ प्रीमियर लीगमध्ये तू सिरीज राहिलास, येणाऱ्या काळ देखील तू अजून गाजव हे तुला शुभेच्छा आहेत. थँक्यू. तो होता मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला स्वरांजल गायकवाड. तो फक्त आला नाही, त्याने धावा बनवल्या, कॅश प्राईजही घेऊन गेला, ट्रॉफी घेतली, बॅट घेतली, त्याने सगळ्यांची मनही जिंकली. स्वरांजल गायकवाड यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. तर आपण मुख्य पारितोषिकडे वळूयात आता. सतीश भाऊ, गेल्या 8 पर्वांमध्ये सगळ्यात पहिले तर मी हा प्राईज देण्याच्या अगोदर भाऊ फक्त खेळाडूंविषयी आणि मी क्रिकेटबद्दल जी तुमची आस्था आहे, क्रिकेटबद्दल जे तुमचं प्रेम आहे, हे आम्हाला स्पर्धेमधून बघायला नेहमी मिळतं. आज सतीश भाऊ काय सांगाल, जे मावळचे खेळाडू जे घडतायत, मावळचे खेळाडू ज्या प्रकारे खेळलेत आणि आजचं जे क्राऊड होतं मावळ प्रीमियर लीगमध्ये आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनवरती प्रेम करणारी सगळी मंडळी तालुक्यातून आज एकत्रित आली, कसा वाटला मावळ आजचा दिवसभराचा? नक्कीच आजचा दिवस खूपच चांगला गेला आणि विशेषतः मागीलच्या काळामध्ये क्रिकेटसाठी काम करत असताना अनेक वेळा स्पर्धेंचं आयोजन केलं. चांगल्या पद्धतीचे खेळाडू घडावेत यासाठी पहिल्यापासूनच माझा मानस राहिलेला आहे. त्याचबरोबर यावेळची जी प्रीमियर लीग या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर नक्कीच मी मावळ क्रिकेट असोसिएशनचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करेल की त्यांनी मला या क्रिकेटची सामने आयोजित करण्याची संधी दिली आणि त्यांच्या आयोजनाप्रमाणे, त्यांच्या नियोजनाप्रमाणे एक दर्जेदार नियोजन करण्याचा मला एक योग आला आणि नक्कीच मला या यावर्षी मला ही संधी दिली त्याबद्दल मी खरंच नक्की असोसिएशनचं आभार व्यक्त करेन आणि सर्वच क्रिकेट रसिक खेळाडूंचं त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेल. धन्यवाद. आम्ही म्हणेल तालुक्यातून आपण पाहिलं तर भाऊ खरोखरच क्रिकेटसाठी काय हवंय किंवा आम्हाला स्पर्धेचे ज्यावेळेस आपण MPLचं मॅनेजमेंट करतो तिथे काय काय लागतं, प्रशांत भाऊ आपण देखील पाहिले, तिथे सतीश भाऊ कुठं कमी पडले नाही हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. तर एकदा या व्यक्तीसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. खरोखर सतीश भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद आहे. आणि खरोखरच असं म्हणतात ना, फ्रंट जरी सतीश भाऊ असले परंतु सतीश भाऊंच्या मॅनेजमेंटचे खरे मास्टर माइंड आमचे निलेश भाऊ खेंगलेत. कुठे निलेश भाऊ? तर निलेश भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण या व्यक्तीचे देखील फार मोठं योगदान आहे. निलेश भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद आहे. तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने स्पेशल सन्मान आम्ही निलेश भाऊंचा करतोय. तर निलेश भाऊ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सगळे पदाधिकारी, अध्यक्ष मनोजदादा बडे, आमचे गणेशजी मराठे, त्याचबरोबर आम्हीजी ठाकर, DM
खरोखरच निलेश भाऊंची देखील खूप धावपळ या स्पर्धेमध्ये राहिली आहे. निलेश भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद, कारण क्रिकेटसाठी आणि क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व कसं असावं तर आमच्या ते निलेश भाऊंसारखं असावं. धन्यवाद निलेश भाऊ. सकाळी निलेश भाऊ 2 शब्द, कारण आज तुमची जी धावपळ आहे आपण पाहतो ना की सगळं निलेश भाऊ कधीच आपण पाहिलं कशी अपेक्षा अधिक करत नाही की मला काय हवंय की माझं भाऊंचं नाव आलंय ना मी त्याच्या समाधानी आहे. ही निलेश भाऊंची नेहमी भूमिका आहे. निलेश भाऊ इथले खेळाडू वर्षी खेळले, जे क्राऊड आलं, जे आपण पाहतो उसळीची जी गर्दी होती, आज अनुभव कसा होता दिवसभराचा? दरवर्षी मॅचेवर होतं, गेले 5 वर्ष झालं आणि त्या माध्यमातून नियोजन करत असताना मनोज भाऊ असतील, सर्व तळेगावचे खेळाडू असतील, सगळीकडचे वर्षीचे खेळाडू असतील, सर्वांचं आम्हाला या ठिकाणी मोलाचं योगदान लाभत असतं. आणि या वर्षीची स्पर्धा खरंच अविस्मरणीय होती. इतक्या स्पर्धा केल्या, परंतु ह्या वर्षीचा जो क्राऊड, प्रत्येकाची साथ, प्रत्येकाने घेतलेली मेहनत, खास करून मनोजदादा आणि बाळाभाऊ यांचं मी कौतुक करेल. आणि त्यांनी विशेषतः सर्वांना समजून घेतलं, प्रत्येकाला योग्य न्याय देण्याचं काम केलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि मला देखील इथं काम करण्याची संधी दिली, त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. थँक्यू. तर आमचे ज्यांनी विकेट मातीचं विकेट बनवलेलं आहे तर रामेश्वर सर, तुमचा एक सन्मान आम्ही करतो. खूप चांगलं विकेट खरं तर तुम्ही बनवलं. तर रामेश्वर सर या, आपण सन्मानाचा स्वीकार करायचा है. कुठे गेले रामेश्वर सर? यहाँ पर आ जाइए, आपका सम्मान यहाँ पर हो रहा है. खूप अच्छा विकेट आपने बनाया. स्वतः आमचे सतीश भाऊ सातकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. अमित भाऊ ठाकर यांना विनंती करतो आपणही या, कारण विकेट वरती आल्यानंतर ते विकेट रोलिंग करणं, तिथे मार्किंग करणं, ते कडक बनवणं. तर थँक्यू मित्रांनो. सगळ्यांनी 6 दिवस आनंद घेतला, परंतु मेहनत या व्यक्तीसाठी एकदा जोडला, मेहनतीची हात येते. तर धन्यवाद, थँक्यू. तर आपण पुढे आता बोलूयाच. व्यासपीठावरती असताना आमचे सगळेच मान्यवर आहेत आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी या. आपण या स्पर्धेचा विजेता मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके प्रस्तुत मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग अर्थात आपली MPL 2026 पर्व 7वे आणि या 7व्या पर्वामध्येच या वर्षीचा मान ज्यांनी मिळवलेला आहे पहिल्यांदा सतीश भाऊ सातकर यांचे आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मनापासून धन्यवाद. तर एक वेगळी संकल्पना आपण ज्यांची अनुभवलेली आहे, कारण सतीश भाऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जशी बघतो की एक विनिंग टीमसाठी, विजेत्या चॅम्पियन संघासाठी व्हाईट ब्लेझर यावर्षी आपण पाहिले तर स्पेशल प्रिंट केलेले चॅम्पियन म्हणून. तर या ठिकाणी या स्पर्धेचे चॅम्पियन आहेत राजमाची सुपर जायंट्स श्री संदीप भोगोज आणि अभंग सनेराव यांच्या मालकीचा संघ या वर्षीच्या मावळ प्रीमियर लीगचे चॅम्पियन. कॅप्टन रोहन गोजगे ट्रॉफी घेण्यासाठी समोर. सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं गेलं तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या राजमाची सुपर जायंट संघासाठी. संदीप भोगोजे आणि सनील लाप्से यांच्या मालकीचा संघ खूप जबरदस्त खेळलेत. या वर्षीचा मान त्यांना मात्र मिळालाय. अभिनंदन टीम मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सगळे पदाधिकारी, तुम्हाला विनंती आहे या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चॅम्पियन 2026 या जे राहिले झाले असतील या सगळेजण अभिनंदन. त्या ठिकाणी मी अभिनंदन सर्वांचंच. तर मित्रांनो
यावर्षीचा चॅम्पियन आपण पाहिलेला आहे, राजमाची सुपर जायंट्स आहे. संगनायक कुठे गेलो? रोहन संगनायक. संगनायक रोहन. तर कॅप्टन रोहन गोजी आपल्या सोबत आहेत. रोहन, आज चॅम्पियन म्हणून मान मिळालाय, हा मान फार मोठा आहे. काय भावना आहेत? कारण ॲज अ कॅप्टन आयकॉन म्हणून खेळणं ती एक वेगळी जबाबदारी असतेच. आज मावळचे चॅम्पियन आहात. सर आता आमचे प्राइस कुठं आला नाहीये, पण इथं टॉपची टुर्नामेंट होती, टॉपचाच नंबर मारला आम्ही. वाह क्या बात है, एक ही पंच लेकिन सॉलिड पंच. रोहनने सांगितले आम्ही एकच स्पर्धा खेळलो, टॉपची खेळलो आणि टॉप राहिलो. परंतु रोहन, दरवर्षी मावळ प्रीमियर लीगचं जे आयोजन आपण सातत्याने पाहतोय, वेगळ्या उंच दर्जावरती स्पर्धा पोहोचली आहे. कशी वाटली यावर्षी आणि किती एन्जॉय केलीस? नाही सर, खूप छान वाटलं खेळायला मला. आणि मी कॅप्टन होतो, त्याच्यामुळे मला आमची टीम वरती जायला मला असं वाटत होतं पहिल्यापासून, त्याच्यामुळे गेलो आम्ही बरोबर. ते कॅप्टन होते, ते खेळले आणि त्यांचा संघ इथे चॅम्पियन म्हणून तो मात्र मिरवलायच. आणि आज खरोखरच सगळ्यांनी चांगले खेळलेच. त्या ठिकाणी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन सगळे कमिटी मेंबर्स विनंती करतो आपण सगळ्यांनी मुख्य व्यासपीठावरती या. जेपी सर, निलेश अप्पा, तात्या, सगळ्यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन कमिटी मेंबर्स. तर खरोखरच जे आपले कमिटी मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. या प्रसाद या, निलेश भाऊ या. तर मित्रांनो, आज आपण पाहिलेलं तर मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन सगळ्यांनी खूप चांगलं काम केलंय, सगळ्यांनी खूप चांगली मेहनत केली आहे. चूक बोलीने या 6 दिवसामध्ये जर आमच्याकडून सगळ्यांकडून कोणाकडून काहीच चुकलं असेल, कोणाचं मन दुखावलं असेल, तर आमचे सगळे व्यासपीठावरती जे मेहनतीचे हात आहेत यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्या सगळ्यांच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. प्रथमतः पुढल्या वर्षी तर मात्र मावळ प्रीमियर लीगचा दर्जा उंचावणारा आहेच. यावर्षीचा मान आमच्या सतीश भाऊंनी मिळवला. सतीश भाऊंनी खूप चांगलं काम या स्पर्धेचं केलं. स्पर्धेची उंची वाढवावी त्यासाठी त्यांनी फार मोठी मेहनत घेतली. त्याचबरोबर पुढल्या वर्षी माननीय मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके प्रस्तुत मावळ प्रीमियर लीग 2027. तर बघायचं पुढल्या वर्षीचा आपली MPL कोण गाजवणार, बघायचं. नवीन चेहरे तर घडणार आहेत, नवीन संघ तयार होणार आहेत, नवीन संघ मालकही येणार आहे, परंतु नवीन ठिकाण देखील असणार आहे. हे मात्र बघू येणाऱ्या काळामध्ये समजेल. परंतु या स्पर्धेचे मी सगळ्यांचे आणि सगळ्या काढूनचे आभार व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्याचबरोबर सतीश भाऊ सातकर यांच्या वतीने मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे उपाध्यक्ष पहिल्यांदा आपण मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने बाळाभाऊ दामणकर यांना विनंती करतो आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. आणि त्यानंतर शेवटचे आभार या स्पर्धेचे आपण सर्व आदरणीय आमचे सतीश भाऊ सातकर हे सगळ्यांचे आभार व्यक्त करतील आणि त्यानंतर स्पर्धा संपली असं या ठिकाणी जाहीर होईल. सर्वप्रथम या ठिकाणी MPL 2026 आयोजन करत असताना सतीश भाऊ सातकर व त्यांचं युवा मंच मित्रपरिवार यांनी घेतलेले कष्ट व त्या कष्टाचं आज सोनं होताना आपण पाहिलं. बरीच चर्चा गतवर्षी आपण ऐकली असेल की जे आयोजन केलं गेलं तसं आयोजन पूर्ण होणं नाही असं प्रत्येकाला वाटलं होतं. पण त्याविषयी एकही असा 1% किंवा एकही व्यक्ती असा बोलला नाही की तसं आयोजन झालं नाही. मग MPLचं जे काही आयोजन नियोजन आहे ते वर्षानुवर्ष वाढतच जाणार आहे. जे मागील वर्षी आले तसं होणं, त्याच्याही पुढच्या स्टेपला चाललं आहे. अशा पद्धतीने आपलं आयोजन होतं आहे. तर सर्वप्रथम मी जे काही सर्व संघमालक, खेळाडू, प्रेक्षक वर्ग, सर्व समालोचक, अंपायर व मावळ तालुक्यातील सर्व क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व
सतीश भाऊ सातकर युवा मंच अशा सर्वांचं मी दानशूर व्यक्तिमत्व असणारे आमचे सुनीलांना शेळके, सुधाकर भाऊ शेळके या सर्व आधारस्तंभांचे व आयोजक संघ मालक यांनी विशेष सहकार्य केलं, अशा सर्वांचे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आभार मानतो व सतीश भाऊंना विनंती करतो आपण पुढचं हे सांगा. नक्कीच मावळ प्रीमियर लीग 2026 यावर्षी कान्हे या ठिकाणी संपन्न होत असताना स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्या सर्वांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं आहे, अहोरात्र परिश्रम घेतले, त्यामध्ये आमची मावळ क्रिकेट असोसिएशन असेल, माझा सर्व मित्रपरिवार असेल, त्याचबरोबर मंडप व्यवस्था करणारे सर्व DJ, त्याचबरोबर हे अचूक निर्णय ज्यांच्या माध्यमातून झाले अशी सर्व अंपायर टीम, सर्वच कॉमेंटेटर या ठिकाणी विशेषतः या ठिकाणी मी आभार व्यक्त करील की मावळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोजदादा सातकर यांचं अतिशय काटोकर, मनोजदादा दाभाडे यांचं अतिशय चांगलं नियोजन आणि एकदम देखणं आयोजन या ठिकाणी आज सर्व मावळ तालुक्याला पाहायला भेटलं. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्या सर्वांनी या स्पर्धेला विशेषतः काही सन्मान किंवा दिले त्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ही स्पर्धा संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. सगळे तर मित्रांनो, जी स्पर्धा ज्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय क्रिकेटचं मैदान सजलं, ज्या मैदानावरती प्रेक्षक राजांची गर्दी वाढली, जी स्पर्धा प्रेक्षकांसाठी नेहमी असते खास, ज्या स्पर्धेमध्ये खेळाडूंना मिळतो एक नवा विश्वास, तर बघायचंय 2027 आपले MPL येत आहे ना मग कुठं, तर आपल्या MPL मध्ये. सगळ्यांचे धन्यवाद. तर नेक्स्ट इयर आपण भेटूयात. पुन्हा एकदा सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. स्पर्धा संपली अशी जाहीर करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.